Hello everyone, Namaskar. In this video, we are going to solve exercise 19.4 metric measures, that is from unit measure mensuration, right? And we have completed exercise 19.1, 19.2, 19.3 also, and I will give link in the description box. Now in this video, we are going to learn how to solve problem from 19.4, right? आणि जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. नाउ लेट अस स्टार्ट. 978 coins of 50 paisa each are converted into 17 coins of rupees 2, 21 coins of rupees 5 and remaining amounts to rupees 10 notes. What is total number of coins and notes after conversion? म्हणजे काय म्हटलेलं आहे, सुरुवातीला हे जे 978 50 कॉइन्स आहेत कशाचे 50 पैसेचे, मग हे जेवढी अमाऊंट होईल त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं, त्याचं कन्व्हर्जन केलं 2 रुपयाच्या कॉइन मध्ये, त्याचं कन्व्हर्जन केलं 5 रुपीजच्या कॉइन मध्ये आणि त्याचं कन्व्हर्जन केलं 10 रुपीजच्या नोट्स मध्ये, राईट. तर आपल्याला काय करायचं आहे की टोटल नंबर ऑफ कॉइन्स आणि नोट्स टोटल किती होतील केव्हा कन्व्हर्जन नंतर, कोणाचे एवढ्याचे. आता आपण बघू 978 कॉइन्स आहेत, कितीचे 50 पैसेचे, ठीक आहे. म्हणजे ही किती अमाऊंट होते ते आपण बघू. 978 इंटू 50 म्हणजे इथे आपण केलं तर इथे 4 7 5 35, इथे 9 5 45 आणि इकडे 48 म्हणजे टोटल किती होतील बघा. इथे होतील आपले 48900 पैसे. काय केलं मी इथे 978 कॉइन्स आहे, किती 50 पैसेचे, म्हणजे किती अमाऊंट आहे, ही अमाऊंट एवढी जी आली ती पैशामध्ये आली, पण आपल्याला ती रुपीज मध्ये पाहिजे. मग आपण हे जे आहे हे रुपीज मध्ये कन्वर्ट करायचे, म्हणजे आपण करू डिवायडेड बाय 100. का बरं, कारण 100 पैसे इज इक्वल टू 1 रुपी, राईट. म्हणजे आपल्याला हे कशामध्ये मिळेल, रुपीज मध्ये, म्हणजे 489 रुपीज, राईट. म्हणजे ही जी अमाऊंट आहे ही अमाऊंट किती आहे 489. मग आता याचं कन्व्हर्जन कशामध्ये केलेलं आहे बघा. ही 489 इज इक्वल टू इथे काय म्हटलेलं आहे 17 कॉइन्स किती 2 रुपीजचे, म्हणजे किती अमाऊंट होईल 2 इंटू 17, राईट. 2 रुपीजचे 17 कॉइन्स म्हणजे 2 इंटू 17. 21 कॉइन्स ऑफ रुपीज 5 म्हणजे किती अमाऊंट होईल 21 इंटू 5, हो ना. 21 कॉइन्स ऑफ रुपीज 5 म्हणजे 21 इंटू 5. आणि आता इथे काय म्हटलेलं रिमेनिंग अमाऊंट ऑफ रुपीज 10 नोट्स, म्हणजे 10च्या किती नोट्स आहेत ते आपल्याला माहित नाही. लेट इट बी एक्स, राईट. 10 रुपयाच्या समजा एक्स नोट्स आहे, म्हणजे मग इथे काय म्हणू मी 10 रुपयाच्या एक्स नोट्स आहे, म्हणजे किती अमाऊंट 10x, राईट. किती अमाऊंट आहे 10x. हे समजलं का. हे बघा इथे 2 रुपयाचे 17 कॉइन्स, 5 रुपयाचे 21 कॉइन्स आणि 10 रुपयाच्या एक्स नोट्स, राईट. ही अमाऊंट टोटल किती येते 489. मग 489 इज इक्वल टू 34 प्लस 105 प्लस 10x, ठीक आहे. मग आता हे इक्वेशन तयार झालं. 489 इज इक्वल टू व्हॉट डू वी गेट हियर 139 प्लस 10x, ठीक आहे. मग इथे काय होईल 10x इज इक्वल टू 489 मायनस 139, ठीक आहे. म्हणजे 10x इज इक्वल टू आपल्याला मिळेल 350, ठीक आहे. म्हणजेच x इज इक्वल टू 350 डिवायडेड बाय 10 म्हणजे किती मिळेल आपल्याला 35. म्हणजे इथे 10 रुपीजच्या 35 नोट्स आहे, राईट. किती आहे 10 रुपीजच्या 35 नोट्स. मग आपल्याला कॉइन्स किती आहेत ते माहित झालं आणि नोट्स किती आहेत ते माहित झालं. आता इथे काय व्हॉट इज टोटल नंबर ऑफ कॉइन्स अँड नोट्स, ठीक आहे. मग आता 2 रुपयाचे किती कॉइन्स आहेत 17 कॉइन्स बघा. 5 रुपीजचे किती कॉइन्स आहेत 21 कॉइन्स आणि 10 रुपीजचे किती नोट्स आल्या 35, राईट. मग आता इथे आपण ही जर ऍडिशन केली तर आपल्याला काय मिळतं 73, म्हणजे टोटल 73 कॉइन्स अँड नोट्स वी गेट आफ्टर कन्वर्जन. सो सेकंड ऑप्शन इज करेक्ट. लेट अस सॉल्व नेक्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल, द वेट ऑफ 1 ग्रॉस बुक ऑफ सेम टाइप इज 36 किलोग्रॅम. म्हणजे एकाच टाईपचे आहे. तर काय म्हटलेलं आहे 1 ग्रॉस वेट आहे त्यांचं बघा. इथे काय वेट 1 ग्रॉस बुक्स जे आहे, राईट, त्यांचं वेट किती आहे 36 किलोग्रॅम. वेट ऑफ 1 ग्रॉस बुक ऑफ सेम टाइप इज 36 किलोग्रॅम.
व्हॉट इज द वेट ऑफ सच 12 बुक्स. मग अशाच 12 बुक्सचं वेट किती आपल्याला विचारलंय. आता बघा 1 ग्रॉस म्हणजे किती. 1 ग्रॉस म्हणजे 12 डझन्स, राईट. 1 ग्रॉस म्हणजे 12 डझन. मग इथे मी 1 ग्रॉसचं वेट किती आहे 36 किलोग्रॅम. म्हणजेच काय म्हणते मी 12 डझन्सचं वेट किती आहे 36 किलोग्रॅम. मग आता इथे 12 बुक्स म्हणजे किती 1 डझन, राईट. मग 1 डझनचं वेट किती. म्हणजे सरासरी इथे आपण किती करू 36 डिवायडेड बाय 12 म्हणजे किती येईल ते 3 किलोग्रॅम. म्हणजे आपलं फोर्थ ऑप्शन जे आहे करेक्ट आहे. इथे फक्त तुम्हाला माहित काय असायला पाहिजे 1 ग्रॉस म्हणजे 12 डझन आणि 1 डझन म्हणजेच इथे 12, राईट. मग इथे 12 बुक्स म्हटलं म्हणजे 1 डझन आणि इथे 1 ग्रॉसच्या ऐवजी मी काय घेतलं 12 डझन्स. तर हे तुम्हाला शॉर्टनी असं करता आलं पाहिजे. थर्ड क्वेश्चन. A card of length 560 meter is cut at 7 pieces to make equal pieces of card. What is the total length of 4 pieces so formed? बघा काय म्हटलेलं आहे कार्डची लेंथ किती आहे 560 मीटर लेंथचं कार्ड आहे. ठीक आहे. आता याला मी 7 प्लेसेसला कट केलं. बघा 1 2 3 4 5 6 7. आता 7 प्लेसेसला कट केल्यावर किती पीसेस तयार होतात ते आपण बघू. बघा इथे हे एक पीस हे दुसरं पीस 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 7 प्लेसेसला कट केल्यावर 8 पीसेस तयार होतात. एवढं लक्षात घ्या. नाही तर तुम्ही काय कराल की डिवायडेड बाय 7 असं नाही. मग आता टोटल ही किती आहे 560 मीटर याची लेंथ आहे. मग आणि किती पीसेस तयार झाले 8. मग एक पीस कितीचा तर 560 डिवायडेड बाय 8 म्हणजे किती येईल एक पीस येईल आपला 70 मीटरचा, राईट. तर 4 पीसेसची लेंथ आपल्याला काढायची आहे म्हणजे 70 इंटू 4 म्हणजे किती 280 मीटर. सो फायनल आन्सर 280 मीटर. मग हे फर्स्ट ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. अ ट्रेन टेक्स 3 hours 5 minutes to reach Pune from CST. If the train left CST at 11:15 AM, at what time will it reach Pune? बघा ट्रेन कुठून चालली CST टू पुणे, राईट. मग इथे CST ला ती किती वाजता निघते CST हून 11:15 ला निघते आणि तिला पोहोचायला पुण्याला पोहोचायला किती वेळ लागतो 3 hours 5 minutes. तर ती इथे पुण्याला किती वाजता पोहोचेल, राईट. तर आता इथे अवर्स आणि मिनिट्सचे हे एक्झाम्पल आहे. तर आता इथे अवर्स आणि मिनिट्स जर आपण लिहिले ठीक आहे तर इथे आपल्याला यामध्ये हे ऍड करावे लागतील. मग 11:15 म्हणजे 11 hours 15 minutes आणि यामध्ये हे काय करावं लागेल 3 hours आणि 5 minutes हे ऍड करावे लागतील. म्हणजे आपल्याला किती पुण्याला ती किती वाजता पोहोचेल हे मिळेल. ठीक आहे. मग इथे हे 20 आणि इकडे हे 14, राईट. तर ती इकडे पुण्याला 14:20 ला ती पोहोचेल, राईट. तर हे इकडे हे ऑप्शन आहेच. त्यानंतर इथे 2 ऑप्शन आहेत बघा 14:20 म्हणजेच काय 12 जर आपण बघितलं तर हे ऍक्च्युअल आहे 2:20 PM, राईट. आणि मग आपण हे जे ऑप्शन आहे ते आपलं करेक्ट आहे. अवर्स आणि मिनिट्सचे इथे ऍडिशन करायचे आहे. फिफ्थ एक्झाम्पल. A drama started at 7:40 PM and ended at 22:15 hours. How long did it last? म्हणजे ड्रामा सुरू इतक्या वाजता झाला आणि इतक्या वाजता तो संपला. तर तो किती तास सुरू राहिला. तर आता आपण काय करू की सुरू केव्हा झाला 7:40 ला, राईट. हे PM मध्ये आहे. त्यानंतर संपला केव्हा 12:15. इथे PM नाही AM नाही 24 hours सिस्टीम मध्ये. ठीक आहे. म्हणजे इतके अवर्स. आता इथे आपल्याला काय करावं लागेल यातनं हे मायनस करावं लागेल. ठीक आहे. पण आता ही काय 12 hours सिस्टीम आहे आणि ही बघा ही काय आहे 12 hours सिस्टीम आहे आणि ही 24 hours सिस्टीम आहे. तर आपण या 12 hours 24 मध्ये कन्वर्जन करू. तर पहिल्यांदा हे इथे इतक्या वाजता सुरू झाला इतक्या वाजता संपला म्हणजे आपल्याला काय करावं लागेल हे मायनस हे करावं लागेल, राईट. मग आता मी इथे अवर्स आणि इकडे मिनिट्स करते म्हणजे इथे 22 hours आणि 15 minutes, राईट. आता हे जर मला 24 मध्ये कन्वर्ट करायचं असेल बघा 12 hours मला 24 hours सिस्टीम मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मला
यामध्ये काय करावं लागेल, +12 म्हणजे हे ऍड करावे लागतील. म्हणजे किती होईल ते 1940 म्हणजे 19 hours 40 minutes. हे लक्षात घ्या. याचं मी कन्व्हर्जन कशामध्ये केलं, या 24 hours सिस्टीम मध्ये. मग इथे काय करावं लागेल, +12 करावं लागेल. म्हणजे 12 + 7 19. म्हणजे बघा इथे 19 hours 40 minutes. बघा हे कन्व्हर्जन झालं. सुरुवात इतक्या वाजता झाला आणि संपला इतक्या वाजता. म्हणजे आपल्याला हे मायनस करावं लागेल. आता तुमच्या असं लक्षात येईल की 15 मधनं 40 मायनस होत नाही. होतात का, हे लेस आहे हे ग्रेटर आहे. मग आता इथे काय करावं लागेल, आपल्याला एक बॉरो करावं लागेल. एक बॉरो करावं लागेल म्हणजे 1 तास बॉरो करावं लागेल. राईट. मग 1 तास इथनं बॉरो केल्यावर इथे किती होतील, 21. हे क्लिअर. यातनं 1 तास इकडे बॉरो केल्यावर इथे राहतील किती, 21 hours. मग आता इथे 1 तास आला, यामध्ये आपण 1 तास ऍड करू. मग आता 1 hour म्हणजे किती, 60 minutes. ठीक आहे. म्हणजे इथे 1 hour आपण घेतला. मग 1 hour म्हणजे 60 minutes आणि हे 60 minutes आणि हे 15 minutes म्हणजे झाले किती, 75 minutes. म्हणजे इथे हे कन्व्हर्जन लक्षात घ्या. म्हणजे काय होईल इथे, हे जे आधी 40 होते बघा, हे 40 चे किती झाले इथे 75. मी इथे 40 लिहून, सॉरी 40 नाही, इथे किती होते 15. मग इथनं 1 तास बॉरो केल्यावर 15 चे किती झाले, 75 झाले. आता आपल्याला बघा हे मोठे आहे हे लहान आहे. आता सबट्रॅक्शन करणं सोपं जाईल. सो 75 - 40 म्हणजे किती राहील, 35. आणि इकडे किती राहतील, इकडे आपल्याला मिळतील 2. 21 मधलं 19 गेले आपल्याला 2 म्हणजे 2 hours 35 minutes. तर आता इथे आपला ऑप्शन काय, 2 hours 35 minutes हे जे आहे हे करेक्ट ऑप्शन आहे. इथे लक्षात घ्या 12 hours मध्ये AM PM लिहिल्या जातं आणि 24 hours मध्ये इथे हे लिहिल्या जात नाही. 12 hours सिस्टीमचं 24 मध्ये जर करायचं असेल तर आपल्याला +12 हे अवर्स ऍड करावे लागतात. मी मागे सांगितलं 1 PM म्हणजे काय, 30. त्यानंतर 2 PM म्हणजे काय, 40. राईट, हे अवर्स. तर अशा प्रकारे आपल्याला हे दोन्ही 24 hours मध्ये कन्व्हर्जन केलं आणि नंतर सबट्रॅक्शन करताना कसा बॉरो घ्यायचा हे पण मी तुम्हाला समजवलं. 6th example. Naina has 800 rupee notes. 800 rupee notes, 10 rupee notes and 20 rupee notes. How much money does she have? इतक्या रुपयाच्या इतक्या नोट्स, इतक्या रुपयाच्या तितक्या नोट्स म्हणजे टोटल किती. अतिशय सोपं आहे. आता बघा 800 रुपीजच्या नोट्स म्हणजे टोटल किती होतील, 800 रुपीज. त्यानंतर 10 रुपीजच्या नोट्स, राईट, काय होईल 10 10s 100. त्यानंतर 20 रुपीजच्या नोट्स म्हणजे किती होतील, हे 400. म्हणजेच मग यांची ऍडिशन किती होईल, 1300. म्हणजे टोटल तिच्याजवळ किती अमाऊंट असेल, 1300. सो करेक्ट ऑप्शन इज, सेकंड ऑप्शन इज करेक्ट, ₹1300. Equal number of notes of ₹5, ₹20, ₹50 make ₹4500. म्हणजे 5 रुपयाच्या, 20 रुपयाच्या आणि 50 रुपयाच्या सारख्या नोटा घेतल्यावर किती अमाऊंट होते, 4500 रुपीज एवढी अमाऊंट होते. व्हॉट इज द नंबर ऑफ ईच ऑफ द डिनॉमिनेशन्स ऑफ द नोट्स. म्हणजे प्रत्येक नोट किती नोट्स घेतल्या, म्हणजे 5 रुपयाच्या किती नोट्स घेतल्या, 20 रुपयाच्या किती नोट्स, या सगळ्या सारख्या आहेत. 5 रुपयाच्या जेवढ्या घेतल्या तेवढ्याच, 20 रुपयाच्या तेवढ्याच, 50 रुपयाच्या. म्हणून आपण काय म्हटलं की लेट X notes of ₹5, ₹20 and ₹50 make ₹4500. हो ना. मग 5 रुपयाच्या X नोट्स म्हणजे 5X, 20 रुपयाच्या X नोट्स म्हणजे 20X आणि 50 रुपीजच्या X नोट्स म्हणजे 50X. हे मिळून काय तयार झालं, 4500. मग यांची ऍडिशन जर केली आपण तर किती मिळतं, 75X = 4500. राईट. मग इथे X = काय मिळेल आपल्याला, 4500 डिवायडेड बाय 75. आणि मग इथे आपल्याला डिव्हिजन केल्यावर आपल्याला मिळतं 60. तर या 5 रुपीजच्या, 20 रुपीजच्या आणि 50 रुपीजच्या किती नोट्स आहे, 60 नोट्स. राईट. तेव्हा थर्ड ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. 8th example. Newspaper were delivered at Rani's residency during the month of May.
the price of newspaper from Monday to Friday was ₹3. Price of newspaper from Monday to Friday was ₹3, and that for Saturday and Sunday was ₹5. 1st May was Sunday. बघा 1st May ला किती होतं? Sunday. What was the bill of for newspaper for the month of May? मे मधलं न्यूजपेपरचं बिल किती आहे हे आपल्याला काढायचं आणि काय काय दिलेलं आहे आपल्याला. मंडे टू फ्रायडे जेवढे पेपर येतात त्याची प्राइस आहे ₹3 आणि सॅटर्डे संडेला जे जे पेपर येतात त्याची प्राइस आहे ₹5, राईट. तर आपल्याला मे महिन्याचं बिल काढायचं आहे. ठीक आहे. तर आता मे मध्ये किती दिवस असतात? मे मध्ये आपले 31 दिवस असतात. ठीक आहे. आणि अजून एक हिंट काय दिली आहे? 1st May ला संडे आहे. मग आता आपल्याला कॅलेंडर आपण फास्ट कसं तयार करू शकतो, किंवा आपल्याला काय काढायचं की सॅटर्डे संडे किती आहे, राईट. सॅटर्डे संडे आपण काढले की आपल्याला मंडे टू फ्रायडे निघून जातात. मग सॅटर्डे किती येतो? 1st May ला संडे येतो. मग इथे आपण संडे 1st ला येतो, राईट. मग दुसरा संडे कितीला येईल? दुसरा संडे 8 ला येईल, राईट. तिसरा संडे कितीला येईल? 15 ला येईल. त्यानंतरचा कितीला येईल? 20. मी 7 ऍड केले बघा. 1 + 7 8, 8 + 7 15, 15 + 7 22, 22 + 7 29. आता 29 + 7 हे 31च्या पुढे येतात, म्हणून इथेच आपण स्टॉप करू, राईट. डेट्स या 30 किंवा 31च्या वर जात नाही. म्हणजे आपल्याला संडे किती आहे टोटल कळले. आता सॅटरडे टोटल किती आहेत हे आपण पूर्ण काढण्याची गरज नाही की किती मंडे आहेत किती, हे काढण्याची गरज नाही. सॅटरडे संडे कळले की आपल्याला मंडे टू फ्रायडे आपल्याला म्हणजे मंडे किती आणि फ्रायडे म्हणजे ट्यूजडे हे बाकीचे किती ते कळतात. ठीक आहे. तर नंतर आता सॅटरडे बघू. इथे 2 3 4 5 6 7, राईट. मग इथे हे 14. नेक्स्ट सॅटरडे 21 ला येईल. नेक्स्ट सॅटरडे 28 ला. आणि मग नेक्स्ट सॅटरडे हा 30 किंवा 31च्या वर जातो, म्हणून इथे आपण स्टॉप करू. म्हणजे आपले किती आहे? 5 संडेज आहेत, राईट. आणि 1 2 3 4 5 आणि 4 सॅटरडे. ठीक आहे. मग इथे हे जे आहे सॅटरडे संडे टोटल किती आहे? 9. आता सॅटरडे संडेची प्राइस किती आहे? ₹5, राईट. म्हणजे टोटल सॅटरडे संडेचं बिलिंग किती येतं? 45. ठीक आहे. आता मे महिना कितीचा आहे? 31st चा. आणि टोटल सॅटरडे संडे किती आहेत? हे टोटल 9 आहेत. म्हणजे उरलेले मंडे फ्रायडे हे किती? मंडे टू फ्रायडे जे काही असतील उरलेले दिवस किती असतील? 22, राईट. म्हणजे इथे 22 डेज जे आहेत त्या दिवशी पेपरची किंमत किती आहे? ₹3. म्हणजेच याचं बिल किती येईल? 66, राईट. म्हणजे सॅटरडे संडेचं बिल किती आहे? 45 आणि बाकीच्या उरलेल्या डेजचं बिल किती आहे? 66. मग आता इथे टोटल किती येते? टोटल येते 111 म्हणजे ₹111. म्हणजेच आपलं इथे थर्ड जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे. लेट अस सॉल्व 9th एक्झाम्पल. पण या एक्झाम्पल कडे जाण्यापूर्वी मला एक तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की जे चॅनेलवर नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण स्कॉलरशिपचा मॅथमॅटिक्सचा पोर्शन पूर्ण करतो आहे. लाईक करा आणि शेअर करा. सो 9th एक्झाम्पल. 23 किलोमीटर 46 डेकामीटर मायनस 19 किलोमीटर 8 हेक्टोमीटर 6 डेकामीटर. आता यातनंही आपल्याला मायनस करायचं. आता तुम्ही अनालिसिस करा बघा आन्सर कशामध्ये दिलेला आहे, एक तर मीटर मध्ये दिलेला आहे किंवा किलोमीटर मध्ये दिलेला आहे, राईट. तर मी समजा याचा आन्सर मीटर मध्ये काढलं तर बघू ते सोपं जाईल. आता मला काय करायचं? 23 किलोमीटर आणि 46 डेकामीटर याचं कन्व्हर्जन मला मीटर मध्ये करायचं. मग तुम्हाला एक टेबल आठवतो का? मी मागच्या याच्यामध्ये दिला होता बघा. किलो हेक्टो डेका, राईट. आणि इथे तुम्ही एकतर मीटर लिहा किंवा ग्रॅम लिहा किंवा लिटर लिहा. तर इथे मीटर लिहिते मी. त्यानंतर डेसी सेंटीमीटर. हा टेबल यूज करून तुम्ही आरामशीर हे कन्व्हर्जन करू शकता. अतिशय महत्वाचा हा टेबल आहे आणि यांनी खूप सोपं जातं बघा. आता किलो मला काय करायचं? सगळ्याचं कन्व्हर्जन मीटर मध्ये करायचं. ठीक आहे. आता बघू 23 किलोमीटर. 23 किलोमीटरचं कन्व्हर्जन मीटर मध्ये जर करायचं असेल तर बघा हे किलोमीटर आणि मीटर याच्यामध्ये म्हणजे मोठ्यापासून लहान करायचं आहे. म्हणजे मग आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं, राईट. मग कितीने मल्टिप्लाय करायचं? 1 2 3 प्लेसेस आपण राईटला जातो, राईट. म्हणून 1000नी मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 23 × 1000 म्हणजे किती मिळतील आपल्याला? 23,000 मीटर, राईट. आता 46 डेकामीटर बघू. 46 डेकामीटर. ठीक आहे. मग आता 46 इंटू आता डेकामीटर बघा आणि मीटर करा. किती प्लेसेस गेलो आपण?
एकच प्लेस म्हणजे किती मल्टिप्लाय 10 म्हणजे इथे आपण 460 म्हणजे टोटल हे पण मीटर मध्ये येते म्हणजे टोटल 23,460 मीटर. बघा या पूर्ण याचं कन्वर्जन मी कशामध्ये केलं यामध्ये केलं बाय युझिंग दिस टेबल. दिस टेबल इज व्हेरी हेल्पफुल राईट. आता आपण याचं कन्वर्जन करू. बघा आता 19 किलोमीटर 19 किलोमीटरचं मीटर करायचं असेल तर परत आपल्याला काय करावं लागेल 1000 नी मल्टिप्लाय म्हणजे किती येईल ते 19,000. ठीक आहे. आता 8 हेक्टोमीटर राईट. आता याचं बघू आपण हेक्टो टू मीटर 1 2 दोन प्लेसेस राईटला गेलो म्हणजे दोन प्लेसेस म्हणून 100 म्हणजे किती येते इथे 900 सॉरी इथे 8 आहे ना 800. ठीक आहे. त्यानंतर 6 डेकॅमीटर. ठीक आहे. आता इथे 6 इंटू आता डेकॅमीटर आणि मीटर किती आहे एकच घर आहे म्हणजे इथे 10 म्हणजे इथे 60. आता यांची जर मी ऍडिशन केली तर मला काय मिळतं 19,860 मीटर. बघा हे पण पूर्ण मला मीटर मध्ये मिळाले हे पण मला मीटर मध्ये मिळालं. आता मला सबट्रॅक्शन करायला इझी जातं. बघा 23,460 मधनं हे 19,860 जर सबट्रॅक्ट केले तर मला किती मिळतं मला मिळतं 3,600 मीटर राईट. मग 3,600 मीटर आहे ऑप्शन पण हे पण आहे म्हणजे जर मला हे किलोमीटर मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर बघा मीटरचं किलोमीटर मध्ये करायचं असेल तर डिव्हिजन किती प्लेसेस बघा किलोमीटर मीटर 1 2 3 म्हणजे 1000 नी मला जर डिवाइड करायचं असेल तर 3.6 किलोमीटर म्हणजे इथे आपल्याला दोन ऑप्शन्स करेक्ट मिळतात हे आणि हे थर्ड आणि फोर्थ ऑप्शन करेक्ट आहे. थँक्यू. सबस्क्राईब लाईक अँड शेअर.